बुद्रुक शिवारातील श्रीराम अगस्ती ऋषी आश्रमात त्रिदिनात्मक सोहळ्यास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ। नेवासा बुद्रुक शिवारातील प्रवारा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीराम अगस्ती ऋषी आश्रमाच्या 9व्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने आयोजित त्रिदिनात्मक ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवास गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आश्रमाचे महंत श्री ज्ञानगिरीजी महाराज व महंत श्री गंगागिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करून प्रारंभ करण्यात आला। यावेळी श्रीराम अगस्ती ऋषी आश्रमात प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अगस्ती आश्रमाचे महंत ज्ञानगिरीजी महाराज, महंत गंगागिरीजी महाराज, परायण व्यासपीठ चालक हरिभक्त परायण भानुदास महाराज भिसे, योगेश महाराज, होन इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी किशोर गारुळे, गोकुळ नाना जायगुडे, पुंजाराम महाराज पेचे, भिगाजी सोमासे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात ध्वजपूजन करण्यात आले। यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पेचे, नानासाहेब डवले, भीमराज माने, संभाजी रेडे, पुंजाराम महाराज पेचे, अगस्ती तरुण मंडळाचे सर्व सेवेकरी, पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा 1008 महामंडळेश्वर महंत श्री शिवगिरीजी महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व अगस्ती आश्रमाचे महंत श्री ज्ञानगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या त्रिदिनात्मक सोहळ्यामध्ये पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील पारायण, 11 ते 1 महाप्रसाद, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 या वेळेत हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे। अगस्ती ऋषी मंदिराच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा व कीर्तन श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अगस्ती ऋषी आश्रम भक्त परिवार व अगस्ती ऋषी तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।